बडासा फार्मस्टे। तर मंडळी इथे खूप सारी झाडं आहेत आणि ही झाडांची जी शांतता आहे, स्वच्छ सुंदर जागा आहे ही, आणि हवा मॅटर करते कारण शहराच्या ठिकाणी आपल्याला मंडळी स्वच्छ हवा आपल्याला घेता येत नाही, ती ही कोकणात मिळते। कारण इथे ना जास्त गाड्यांचा आवाज आहे, ना धूर, कोणतं प्रदूषण नाही आहे, त्याच्यामुळे ही जागा एवढी बेस्ट ठरते ना आमच्यासाठी, तुम्हाला सांगू शकत नाही, माझ्याकडे शब्द नाही आहेत, एवढी बेस्ट आहे। कारण हवा एवढी चांगली सुटले इथे, आणि तुम्हाला मी वरतून जो व्ह्यू दाखवतो आहे ना तो खरंच भारी वाटतो। खाली खेळण्यासाठी सुद्धा चांगली जागा आहे, बागेत फिरता येईल तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या, आणि एकदम स्वच्छ हवा। तर मंडळी आता आपण आहोत बडासा फार्मस्टेला। येथे तुम्हाला गावच्या पद्धतीची जीवनशैली जगता येईल। इथे 3 बेडरूम आहेत, त्याचप्रमाणे बागेचा परिसर कशा प्रकारे आहे, चुलीवरचं जेवण बनवून तुम्हाला खाता येईल, स्वतःचं गरम पाणी, गावची जीवनशैली स्वतःच्या पद्धतीने इथे जगता येईल, अनुभवता येईल। तर मंडळी ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तसेच हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आपल्या देशभरातून, महाराष्ट्रातून अनेक पर्यटक येथे व्हिजिट करत असतात। बडासा फार्मस्टे हे चिपळूण व गुहागर याच्या मध्यात आहे, त्यामुळे तुम्हाला दोन्ही तालुके फिरण्यास एकदम सोयीस्कर होतं। तर मंडळी चला तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहूया आणि कशा प्रकारे बडासा फार्मस्टे आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करतात याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर मंडळी चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा। नमस्कार मंडळी, मी कोकणचा नानू तुमचं आपल्या कोकणचा नानू यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर मंडळी मी आता आलो आहे चिपळूणमध्ये, चिपळूणपासून 20 किलोमीटरवरती बडासा फार्मस्टे आहे, आणि इथे 15 लोकांचं राहण्याचं ठिकाण आहे, आणि इथे तुम्हाला 12,000मध्ये 15 लोक राहू शकतात एका दिवसाचे। तर तो कशा प्रकारे आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर इथे तुम्ही मुंबई, पुणे, महाराष्ट्रातून, आपल्या देशातून कुठच्याही कानाकोपऱ्यातून एन्जॉयमेंटसाठी येऊ शकता, कारण खूप सारी लोक कोकणात फिरायला येतात, समुद्र सपाटीला फिरायला येतात, समुद्रावरती एन्जॉय करायला येतात। तसेच आपल्या एका धावपळीच्या आयुष्यातून एक शांततेत राहण्यासाठी तुम्हाला एक घर पाहिजे असतं, आणि हे असं घर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। तर बडासा फार्मस्टे इथे आपण आता आलेलो आहोत। तर ते कशा प्रकारे आहे, इथे काय काय बागेमध्ये काय काय आहे, राहण्यासाठी कशी सोय आहे, हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला। नमस्कार मंडळी, तर तुमचं कोकणातून पुन्हा एकदा स्वागत। तर आता आपण आहोत बडासा फार्मस्टेला, आणि इथे योग्य ते राहण्याची सोय आहे। अगदी 1 माणसापासून ते 15 लोकांपर्यंत येथे तुम्ही राहू शकता। तुमचं नवीन लग्न झालं आहे, कोकणात तुम्हाला फिरायला यायचं आहे, ऑफिसची ट्रिप आहे, मित्रपरिवार आहे, तर तुम्ही अगदी मनसोक्त कोकणामध्ये फिरण्यासाठी येऊ शकता। आणि अशासाठी तुम्हाला राहण्यासाठी एक योग्य ती शांततेची जागा लागेल, जिथे तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही, आणि या जागेसाठी मी तुम्हाला सुचवेल बडासा फार्मस्टे। येथे 3 बेडरूम आहेत डबलचे, आणि छान प्रकारे राहण्याची सोय आहे, प्रशस्त बाथरूम आहे, त्याचप्रमाणे त्यांची स्वतःची पार्किंगसुद्धा आहे। आजूबाजूच्या परिसरात खूप सारी झाडं आहेत, त्यामुळे येथे तुम्हाला राहण्यासाठी, खाण्यापिण्यासाठी योग्य ती जागा। म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की बडासा फार्मस्टेला तुम्ही नक्की व्हिजिट करा। येथे मंडळी आल्यावरती आपल्याला एक वेगळीच शांतता जाणवते, कारण येथे आजूबाजूला अनेक झाडं आहेत, नारळ, सुपारी, आंबा, काजू या सर्व गोष्टी आहेत। मंडळी आजूबाजूला वाहनांची अजिबात वर्दळ नाही आहे, त्यामुळे आपल्याला शहरात आहोत असं अजिबात जाणवणार नाही। कारण जर आपल्याला शहरामध्ये जसं की हवा प्रदूषण, गाड्यांचा आवाज, उंच उंच इमारती या सर्व गोष्टी आपल्याला पाहावयास मिळतात, आणि या सर्वापासून आपल्याला दूर राहण्यासाठी एक शांततेची जागा, आनंदाची जागा म्हणजे बडासा फार्मस्टे। तर मंडळी मी आणि माझे मित्र इथे राहण्यासाठी आलो होतो। तर तुम्ही बघू शकता इथे आम्ही 15 जण आहोत, आणि 12,000चं आमचं पॅकेज आहे एका दिवसाचं। खूप धमाल येणार आहे, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय। आज मी चिपळूण आणि गुहागर या दोन्ही ठिकाणी फिरण्यासाठी आलो होतो, आणि मला राहायचं होतं, कारण शहरामध्ये खूप आपण काम करत असतो, आणि या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला एक शांतता पाहिजे असते। तर त्या शांततेसाठी आपण एक राहण्यासाठी एक सुंदर जागा शोधत असतो। तर ही जागा
तुम्हाला चिपळूण आणि गुहागरच्या मधोमध पाहायला मिळेल. समुद्र एकदम जवळ आहे, 20 किलोमीटर वरती आहे. खूप सारे एन्जॉयमेंट तुम्हाला इथे करता येईल. तुम्ही 15 लोक आरामात इथे राहू शकता आणि तुम्हाला जी पाहिजे ती एन्जॉयमेंट करू शकता. कशा प्रकारचा हा बाजूचा व्ह्यू आहे मी तुम्हाला दाखवतो. खूप सारी बाग आहे, खूप सारे एन्जॉयमेंट तुम्हाला इथे करायला मिळणार आहे. वरती सुद्धा जी रूम आहे ती सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. तर पहिली बाग दाखवतो. खूप एकदम चांगल्या प्रकारे सजवलेली आहे, तुम्हाला एन्जॉयमेंट करता येईल. आणि मोंगा पार्टी, चिकनची पार्टी, बऱ्याचशा पार्ट्या तुम्हाला इथे राहून आरामात करता येतील. खूप सारी धमाल एन्जॉयमेंट. आणि आपण जीवनामध्ये खूप साऱ्या ठिकाणी फिरत असतो, पण एक शांतता पाहिजे असते, ती इथे पाहायला मिळते. कारण ह्या बडासाप फार्म हाऊसच्या आजूबाजूला एवढी झाडे आहे ना की बघा, तुम्हाला पाहून एकदम आनंद वाटेल. तुम्हाला सकाळी उठल्यावरती फिरायला, झोपाळ्यामध्ये झुलायला, झाडाच्या वरती चढायला सुद्धा भेटेल. कारण एवढं झाडाचा हा बुंदा आहे ना, तुम्ही बघू शकता एकदम खाली आहे. तर खूप सारी एन्जॉयमेंट आपल्याला इथे करायला मिळते. तर आता आपण जाऊया वरती आणि वरतून व्ह्यू कशा प्रकारे आहे ते पाहूया. तर चला. आमचे मित्र बोलले होते की फिरायला कुठे जायचं कोकणात, तर आम्ही सजेस्ट केलं की आपण चिपळूण, गुहागर या साईडला फिरायला जाऊया. तर कसं असतं, मित्र आणि बाकी फॅमिलीवाले लोक असतील तर आपल्याला फ्रीडम पाहिजे असतो, तो ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. समोर विहीर आहे. तर हे बघा, ही वरची सुद्धा जागा खूप मोठी आहे. 15 लोकांसाठी एवढी भारी जागा मी तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय. तर मंडळी, जास्तीत जास्त लोकांनी कोकणात फिरायला येण्यासाठी ही व्हिडिओ नक्की पहा आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत. अशा प्रकारे ही वरची रूम आहे. तर असे 3 रूम आहेत, एकूण 3 बेडरूम आहेत आणि बाकी बाजूचा हा निसर्ग. तर मंडळी, बडासाप फार्मस्टेला तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि कोकणात मजा मस्ती करायला खूप सारे येत असतात, खूप मंडळी येत असतात. तर तुम्हालासुद्धा यायचं असेल तर बडासाप फार्मस्टेला तुम्ही नक्की व्हिजिट करा. बघा, अशा प्रकारे व्ह्यू आहे. तर बघू शकता. हा बघा. आता आपण इकडून खाली जाऊया आणि कशा प्रकारे इथे तुम्हाला TV आहे व्यवस्थित. आतमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी खेळण्याच्या गोष्टी आहेत. आंघोळ करण्यासाठी लहान मुलांना ती सोय आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कुठच्याही क्रिकेट, बॅडमिंटन, त्याचप्रमाणे बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज इथे तुम्हाला करता येतात. कॅरम आहे. तर या सर्व गोष्टी तुम्हाला इथे अनुभवता येतील, आनंद मजा करता येईल. नारळाची झाडं खूप आहेत इथे. तर मंडळी, येथे AC, नॉन AC अशा राहण्याच्या सोयी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही येथे अनेक प्रकारच्या पार्टीज करू शकता. बडासाप फार्मस्टे येथे आपल्याला सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देतात. चुलीवरचं जेवण असेल, ओपन फायर असेल, रात्रीची शेकोटी असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला बडासाप फार्मस्टेच्या माध्यमातून आनंद घेता येईल. तर मंडळी, आजवर इथे देशभरातून अनेक पर्यटक व्हिजिट करून गेले आहेत. बडासाप फार्मस्टे हे एक चिपळूण व गुहागर याच्या मध्यवर्तीय ठिकाण आहे आणि येथे आल्यावरती आपल्याला एक शांतीची अनुभूती होतेच होते. कारण आपल्याला या जगामध्ये, वर्दळीच्या जीवनामध्ये कामाधंद्यातून वेळ मिळत नसतो आणि तोच वेळ एक शांततेमध्ये घालवण्यासाठी 1 दिवस का होईना, 2 दिवस का होईना, 4 दिवस का होईना, पार्टी करण्यासाठी का होईना, तुम्ही बडासाप फार्मस्टेला नक्की व्हिजिट करा. कारण येथे अनेक पर्यटक व्हिजिट करून गेले आहेत. चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा.